आज ताकातली शेपूची भाजी बनवली। खूप सुंदर तयार झाली। काय करायचं, शेपूमध्ये पाणी घालून 2 ते 3 वेळा छान धुवून घ्यायचा, कारण शेपूमध्ये माती असते। पालेभाज्या साधारण 2 ते 3 वेळा धुवूनच घ्यायच्या, कारण की काय असतं त्याच्यामध्ये मातीही असतेच। मग ती बारीक चिरून घ्यायची। आता मेथीची भाजी ज्यावेळेला आपण बनवतो त्यावेळेला ती चिरत नाही, कारण की ती लगेचच स्मॅश होऊन जाते आणि मऊ पडते। शेपूचं तसं नसतं, त्यामुळे चिरून घ्यावा। आणि मी ही पातळ भाजी बनवतेय, त्यामुळे तर नक्कीच बारीक चिरून घ्यावा लागतो ह्या भाजीला। तर शेपू मी एकदम बारीक चिरून घेतला। शेपू चिरताना शेपूचा वास एवढा सुंदर येतो की तो कधी भाजी बनते आणि कधी खातोय असं होतं। शेपूच्या वासानेच लोकांना भाजी खूप खावीशी वाटते। आता इथे गरम पाण्यामध्ये मी हे चिरलेला शेपू घालून घेणार आहे आणि साधारण एक 10 मिनिटं आपल्याला हा उकळी येईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे, कारण की शेपू हा शिजायला थोडा जास्त वेळ लागतो। त्याची पानं जरा कडक असतात, त्यामुळे छान हलवून घ्यायचं। 10 मिनिटांनंतर बघा तुम्ही शेपू असा बऱ्यापैकी छान शिजलेला आहे। आता ह्याच्यातला शेपू वेगळा आणि पाणी वेगळं काढून घ्यायचं। ते का ते तुम्हाला सांगते। इथे मी पाणी वेगळं काढून घेतलंय आणि यातला शेपू जो आहे तो वेगळा काढून घेतलाय। ह्याच्यामध्ये काय करायचं, डाळीचं पीठ घालायचं। आपण कुठलीही पातळ भाजी बनवताना पालेभाजी त्याच्यामध्ये डाळीचं पीठ किंवा तांदळाचं पीठ आपण घालतो, कारण की ते व्यवस्थित मिळून यायला पाहिजे ती भाजी त्याच्यासाठी। पण काय होतं ना, पाणी जर त्याच्यामध्ये असेल आणि असं वरून जर का आपण डाळीचं पीठ घातलं तर त्याचे गोळे गोळे तयार होतात आणि ते काढायला फार अवघड पडतं। त्यामुळे काय करायचं, डाळीचं पीठ आधी शेपूमध्ये घालून घ्यायचं, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग पाणी घालून घ्यायचं, म्हणजे गोळे होत नाहीत। इथे शेपू जरा जास्तच गरम आहे, त्यामुळे हात भाजायला लागला माझा। त्यामुळे मी चमचा घेतला आणि चमच्याने पुन्हा ते स्मॅश करून घेतलं। असं केल्याने काय होतं, ह्याच्यामध्ये गोळे तयार होत नाहीत डाळीच्या पिठाचे आणि शेपूमध्ये ते मिक्स होऊन जातं व्यवस्थित। आता हे शेपूमध्ये पूर्णपणे व्यवस्थित मिक्स केलं की मग जे आपण बाजूला काढलेलं पाणी आहे ते पाणीही ह्याच्यामध्ये लगेचच घालून घ्यायचं, कारण की ते त्याच्यानंतर गुठळ्या होणार नाहीत। डाळीचं पीठ आता व्यवस्थित मिक्स झालं आणि मी हे पाणी ह्याच्यामध्ये घालून घेतलं। आता काय करायचं, इथे लगेचच काही मिक्स होणार नाही आहे, कारण की डाळीचं पीठ जे आहे ते शिजल्यानंतरच एकजीव होणार आहे शेपू आणि डाळीचं पीठ। त्याच कढईमध्ये मी हे सगळं मिश्रण काढून घेतलं। काढून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी आत्ता सध्या फोडणीला तेल वगैरे काहीच घातलं नाही, डायरेक्ट भाजी शिजवायला ठेवली। तेल फार जास्त होतं, त्यामुळे नंतर मला तडका द्यायचा आहे। मग तडकाच्या वेळेलाही पुन्हा तेल घालायचं, आताही तेल घालायचं, त्यामुळे मी आता तेल नाही घातलं ह्याच्यामध्ये। आता हे सगळं मिक्स करून झाल्यानंतर मी साधारण जेवढं शेपूचं पाणी होतं तेवढंच अजून पाणी वरती घालून घेतलं, कारण की मला ह्याच्यामध्ये पातळ भाजी हवी होती। मग ह्याच्यामध्ये मीठ, तिखट, हळद आणि हिंग घालून घेतलं। तिखट हळद मी 1 चमचा घालून घेतलं, मीठ चवीप्रमाणे घातलं आणि हिंग अर्धा चमचा घालून घेतलं। खूप छान अशी भाजी तयार होते। आता हे मिक्स करून हे छान शिजू द्यायचं, साधारण एक 10 मिनिटापर्यंत तरी ही भाजी शिजू द्यायची। आता तुम्हाला कोरडी हवी असेल तर तुम्ही पाणी कमी घालून थोडीशी कोरडी भाजीही करू शकता, पण ही पातळ भाजी कशी होते, भातावरती खायला अतिशय सुंदर लागते, त्यामुळे मी ही जरा जास्त पातळ बनवलेली आहे। आता इथे उकळी येईपर्यंत थांबायचं। उकळी आली की मग ह्याच्यामध्ये ताक घालायचं। आता ताक आपलं किती आंबट आहे त्यावर डिपेंड आहे आपण किती घालणार आहे ते। माझं ताक जरा जास्त आंबट होतं म्हणून मी अर्धी वाटीच फक्त ताक घालून घेतलं। आता तुमच्याकडे जर का कमी गोड ताक असेल किंवा कमी आंबट ताक असेल तर तुम्ही 1 वाटीभर ताक घातलं तरी सुद्धा चालू शकतं। फक्त अंदाज घ्यायचा की ती भाजी आंबट नको व्हायला। ताकाचा खूप सुंदर असा एक चव येते वेगळीच, जास्त आंबटही होत नाही भाजी आणि छान लागते खायला। जर कोणाला ताक आवडत नसेल तर इथे स्किप केलं तरी चालतं, ताक घातलंच पाहिजे असं काही नाही। आता ही भाजी उकळलेली आहे, मी साधारण अजून 10 मिनिटंही शिजवून घेणार आहे। शिजवून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता भाजी खूप सुंदर तयार होते। आता ही भाजी एका बाउलमध्ये काढून घ्यायची आणि मग फोडणीसाठी तडक्याची तयारी करायची। मी तेल घेतलं, ह्याच्यामध्ये जिरं घातलं। जिरं घातल्यानंतर ते तडतडल्यानंतर मग ह्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण घातला, कारण की आपण लसूण कांदा काहीच घातलेला नाही आहे याच्यामध्ये, त्यामुळे बारीक चिरून लसूण घातला। लसूण असा तळला की खूप छान वास येतो लसणाला सुद्धा। मग ह्याच्यामध्ये थोडंसं तिखट घालून घेतलं आणि मी 3-4 मिरच्या ह्याच्यामध्ये घालून घेतल्या। मला जरा भाजी तिखट लागते, त्यामुळे मी 3-4 मिरच्या घातल्या। मिरच्या तुम्ही स्किप पण करू शकता। मग ज्या बाउलमध्ये भाजी काढलेली आहे त्या बाउलच्या वरून हे तडका घालून घ्यायचा। खूप सुंदर भाजी तयार होते, एकदा नक्की करून बघा। आणि ही भाजी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटू पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय।